मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तात्काळ निर्णय घ्या, तसंच नव्यानं खंडपीठ स्थापन करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं हायकोर्टाला दिलाय। राज्य सरकारनं मराठा बांधवांना एससीबीसी कायद्याअंतर्गत दिलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गेली अनेक महिने न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यानं मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडलेले आहेत आणि याची गंभीर दखल घेत वैद्यकीय प्रवेशात 10% मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तात्काळ निर्णय घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई हायकोर्टाला दिलेत। आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर गुणरत्न सदावर्ते जोडले गेलेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेऊया। सदावर्ते सर, आता आपण ही बातमी ऐकली असेल, या आव्हान देणाऱ्या याचिकांवर तात्काळ निर्णय घ्या आणि नव्यानं खंडपीठ स्थापन करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं हायकोर्टाला दिलाय। कसं पाहताय आपण याकडे? एक लक्षात घेतलं पाहिजे, मराठा आरक्षणाला वारंवार म्हणजे 2 वेळेस माननीय उच्च न्यायालयाने आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द ठरवलेलं आहे। जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या केसमध्ये असं असताना पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनानं 10% आरक्षण दिलं। त्या आरक्षणाला जयश्री पाटील यांनी कोर्टामध्ये आव्हान दिलं आणि त्या आव्हानानंतर स्थगिती द्यावी मराठा आरक्षणाला अशी वारंवार विनंती झाली। 2 मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होऊन गेले। दोन्ही मुख्य न्यायमूर्तींकडे सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही आणि त्याचा परिणाम खुल्या वर्गातील जे विद्यार्थी आहेत, मग ब्राह्मण असतील, जैन असतील, वैश्य असतील, जे आरक्षणाच्या कक्षेच्या बाहेर येतात आणि खुल्या गुणवत्तेत येतात, मग ते कोणत्याही जाती धर्माचे असो, त्यांच्यावर हे सर्रास अन्याय होत होता, असंविधानिकपणे प्रवेश होत होते। आणि म्हणून काही विद्यार्थी जे आहेत सर्वोच्च न्यायालयात गेले। सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती माननीय भूषण गवई साहेब यांच्या पीठाने निर्णय हे केले, डायरेक्शन दिलेलं आहे की जयश्री पाटील यांच्या विरुद्ध मुख्यमंत्री ह्या केसमध्ये निर्देश दिलेले आहेत आणि निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि त्या आधारावर उशीर होत आहे आणि त्यामुळे तातडीने खंडपीठ स्थापन करण्यात यावं आणि मराठा आरक्षणाच्या स्थगितीची केस जे आहे, स्थगितीची जी केस आहे तिला तातडीने निकाली काढावं असे सुद्धा स्पष्ट निर्देश माननीय मुंबई उच्च न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। हे एक खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा आहे, कारण आपण मागच्या काळामध्ये आपण पाहत होतो की आरक्षणाची जी मर्यादा आहे ती 60% ओलांडून गेलेली आहे, 70%च्या जवळ गेलेली आहे आणि खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना अत्यंत कमी जागा राहिलेल्या आहेत। हे सगळं लक्षात घेता आता उद्याचे जे होणारे वैद्यकीय प्रवेश असतील, अभियांत्रिकी प्रवेश असतील किंवा इतर प्रवेश असतील प्रोफेशनल एज्युकेशनच्या, त्या सगळ्या प्रवेशात खुल्या गुणवंतांसाठी म्हणजे ह्या जर स्थगितीची सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे जर उच्च न्यायालयाने या सुट्टीच्या कालखंडात जर केस ऐकली या व्हॅकेशनच्या, तर एक मोठा दिलासा असणार आहे आणि संविधानाने विद्यार्थ्यांना शेवटी सर्वोच्च न्यायालयाला सांगावं लागलं की उच्च न्यायालयाने लवकर ऐकावं आणि राज्य सरकारचे आता तरी कानं उघडतील, कारण मराठ्यांना एससीबीसी मधून रिझर्वेशन, ओबीसीतून रिझर्वेशन दिलं जाते, एससीबीसीतून रिझर्वेशन दिलं जाते, खुल्या वर्गातून सुद्धा जे मराठे कोणते आरक्षण घेत नाही त्याच्यातही येतात, परत त्याच्यातून ईडब्ल्यूएस गरीब आहोत म्हणून त्याच्यातून घेतात 4 ठिकाणी, आणि ब्राह्मण, वैश्य, जैन खुल्या वर्गातले विद्यार्थी म्हणजे ते का भारताचे नागरिक नाहीत का, हे एकदा राज्य शासनाने पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, केलेल्या विश्लेषणासाठी। आणि आपल्याबरोबर गुणरत्न सदावर्ते होते, कायदेतज्ञ। तर एकंदरीतच मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडलेले आहेत, गंभीर दखल घेत आता लवकरच या संदर्भात खंडपीठाची स्थापना करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं हायकोर्टाला दिलेले आहेत।